नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एन इन्फॉर्मेशन टेकवर. त्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये 14,298 जागांसाठी भरती निघालेली आहे. तरी पण सर्वांनी ही संधी सोडू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या वॅकन्सीबद्दल सर्व काही सांगणार आहे, तरी पण व्हिडिओला न स्किप करता बघा. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, RRBची 14,298 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. तर ती या ठिकाणी बघायला मिळत आहे. या ठिकाणी पदाचे नाव आणि तपशील दिलेला आहे. टेक्निशियन ग्रेड 1 साठी 1,092 जागा निघालेल्या आहेत. टेक्निशियन ग्रेड 3 साठी 8,052 आणि टेक्निशियन ग्रेड 3 वर्कशॉपमध्ये 5,154. अशा प्रकारे टोटल 14,298 जागा निघालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता जी आहे ती BSc आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा हे अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 2 व 3 साठी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि 10वी उत्तीर्ण कंपल्सरी केलेलं आहे. तर सगळे या ठिकाणी ट्रेड दिलेले आहेत. या ट्रेडमध्ये तुम्ही पद क्रमांक 2 व 3 साठी अप्लाय करू शकता. आणि वयाची अटसुद्धा दिलेली आहे. SC ST ला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आणि OBC ला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन. पद क्रमांक 1 साठी 18 ते 36 वर्ष आणि पद क्रमांक 2 व 3 साठी 18 ते 33 वर्ष. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. जनरल OBC EWS 500 रुपये, SC ST एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर महिला 250 रुपये. या ठिकाणी महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या लिंकच्या ठिकाणी शुद्धीपत्रक 2 मध्ये जर क्लिक केलं तर त्याच्यात तुम्हाला शुद्धीपत्रक बघायला मिळेल. जाहिरात जर बघायची असेल तर जाहिरातच्या PDF वर क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला त्याची जाहिरात बघायला मिळेल. ऑनलाईन अर्जावर क्लिक केलं तर सध्या स्टार्टिंग त्याची 2 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही भरू शकता. तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज दाखवत आहे. अप्लाय ऑनलाईनवर जर क्लिक केलं असता अप्लाय होत आहे, पण अजूनपर्यंत त्याचा फॉर्मचा फॉर्मॅट साईडवर आलेला नाही आहे. नॉर्मली तुम्हाला फक्त या ठिकाणी जर बघायला गेलं तर नॉर्मली अशा प्रकारे तुमची साईड ओपन होते आहे. आणि ती साईड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी अप्लायवर क्लिक केलं असता तुमच्याकडून फक्त क्रिएट अकाउंट करून ठेवायचं आहे, म्हणजे नॉर्मली तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. या ठिकाणी मी केलं आहे, तर माझं ऑलरेडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड अन अकाउंट, म्हणजे मी या ठिकाणी ओपन अकाउंट करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला क्लिक करायचं असेल तर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी पहिला ऑप्शन तुम्हाला इथं कंट्री सिलेक्ट करायची आहे, तुमची कुठल्या कंट्रीच्या आहात तिथं. सेकंड नंबरला तुम्ही फुल नेम, नंतर परत फुल नेम एंटर करायचा आहे. या ठिकाणी हॅव यू चेंज युअर नेम नाही करायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे दोन्ही ठिकाणी. सिलेक्ट जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही मेल आहात की फिमेल आहात. परत सिलेक्ट जेंडर करायचे. त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, परत वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी परत आईचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP त्या ठिकाणी टाकून पुढं परत खाली ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेलवर एक OTP येईल. तो ईमेलवरचा OTP या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर परत तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे तुमचं व्हेरिफिकेशन होत आहे. तर या ठिकाणी पासवर्डसुद्धा सिलेक्ट करायचा आहे की तुम्हाला कुठला पासवर्ड ठेवायचा आहे. कन्फर्म पासवर्ड तोच या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या ठिकाणी हे कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे. कॅप्चा टाकून तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्या अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. आणि ते रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला नंतर 2 तारखेपासून भरायला सुरुवात होईल. तेव्हा तुम्ही डायरेक्ट इथं क्रिएट केलेला ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.